नमस्कार. मी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा कुरु सोमन. येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर आकाशामध्ये आपल्याला चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणजे काय, तर चंद्रबिंब ग्रहणातच उगवताना आपल्याला दिसणार आहे. चंद्रग्रहण कसं होतं, ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येतं तेव्हा ते प्रकाशित न दिसता काळसर लालसर रंगाचं दिसतं, त्याला चंद्रग्रहण असं आपण म्हणतो. चंद्रग्रहणाला घाबरू नका. यावेळी काही प्रसार माध्यमांनी चंद्रग्रहणाविषयी इतकी भीती निर्माण केली आहे ना, की होळी आणि चंद्रग्रहण काय बघायचं नाही. मित्रांनो, ही एक नैसर्गिक आविष्कार पाहण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. तेव्हा चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी मंगळवारी 3 मार्च रोजी पाहायला हरकत नाही. आता हे ग्रहण कधी लागणार आहे, तर दुपारी 3:20 सुरू होणार आहे. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात असणार नाहीये, कारण त्यावेळी चंद्र उगवतानाच आपल्याला ग्रहणात दिसणार आहे आणि चंद्रग्रहण हे संध्याकाळी 6:48 संपणार आहे. तेव्हा चंद्रोदयापासून ग्रहण संपेपर्यंत 6:48 आपल्याला चंद्रग्रहण पाहता येणार आहे, साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येणार आहे. आता मुंबई येथे त्या दिवशी संध्याकाळी 6:45 चंद्रोदय होणार आहे. फक्त 3 मिनिटं आपल्याला ग्रहण पाहायला मिळणार आहे. पुणे येथे 6:41 चंद्रोदय होणार आहे. फक्त 7 मिनिटं ग्रहण पाहायला मिळणार आहे. नाशिक येथे 6:40 चंद्रोदय होणार आहे. 8 मिनिटं चंद्रग्रहण पाहता येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 6:34 चंद्र उदय होताना दिसणार आहे. 14 मिनिटं आपल्याला चंद्रग्रहण पाहायला संभाजीनगरमधून दिसणार आहे. कोल्हापूरवरून संध्याकाळी 6:40 चंद्र उदय होणार आहे. 8 मिनिटं चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. नागपूर येथे संध्याकाळी 6:18 चंद्रोदय होणार आहे. 30 मिनिटं आपल्याला चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. आणि सोलापूर येथून संध्याकाळी 6:33 चंद्रोदय होणार आहे. 15 मिनिटं आपल्याला पूर्वेकडे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी येथे संध्याकाळी 6:44 चंद्रोदय होणार आहे आणि 4 मिनिटं आपल्याला चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण पाहायला विसरू नका. क्वचित घडणारे हे नैसर्गिक आविष्कार असतात. हे पाहायला पाहिजेत, निरीक्षण करायला पाहिजे आणि ते समजून घ्यायला पाहिजेत. मुलांना सुद्धा चंद्रग्रहण कसं होतं हे चंद्रग्रहण प्रत्यक्ष साध्या डोळ्यांनी दाखवून त्यांना आपण माहिती करून द्यायला पाहिजे आणि तेच आपलं कर्तव्य आहे. आपण विज्ञान युगात वावरतो तेव्हा चंद्रग्रहणाला घाबरू नका. तो एक नैसर्गिक आविष्कार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.